च्या विरोधात जातात ना त्यावेळेस आपण पाहतो तिथे महाभारत कसं घडलं। वा स्विच हिट लाला पाटणकर इज द मॅन। चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा। तो त्यानंतर पुन्हा धावफलक थांबलेला आहे। एका धावेने धावफलकावरती वाढ होते 14 धावा धावफलकावरती। ओ यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग आहे, कनेक्शन जुळून घेतलंय, चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा षटकार। अभि पाटणकर मध्ये क्षमता आहे, खरं तर मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला। वा काय सुरेख फटका आहे, सरळ चेंडू फ्लाइट होती डीप लॉंग ऑनला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर ओळीनं दुसरा षटकार। लाला पाटणकर धावायला तयार नाही, प्रत्येक चेंडूवरती मोठाच फटका खेळायचा प्रयत्न इथे बघायला मिळतोय। आणि 5 षटकांची मॅच म्हटलं की ओ पुन्हा ओळीनं इथे येतोय चौथा षटकार, सॉरी तिसरा। लागोपाठचे 3 तर वैयक्तिक चौथा, हे सांगायचं होतं। चौथा षटकार त्याच्या बॅट मधून खरं तर आपल्याला बघायला मिळालाय। आणि धावफलकावरती निश्चित चांगलं ताळमेळ असेल तर तुम्ही अशा 2 धावा निश्चित मैदानाच्या आतमध्ये। ओ आणखी एक आकाशाला गवसणी घालणारा, आणखी एक लांबवरचा बहारदार षटकार।